काका काय ग? मला जरा बोलायचंय तुमच्याशी. बोल की. काका मी लॅपटॉप देऊन चूक केली का? एक मिनिट, तुला काय वाटतं? आता लॅपटॉप देणं हा तुझा निर्णय होता. आता तुझा निर्णय तुला योग्य वाटत नसेल तर बदलायला काय हरकत आहे? हा, अगदी बरोबर आहे. अदिती, तुला काय वाटतं? मला वाटतं ही लॅपटॉप देऊन चूक केली. हे बघ, चूक ही सुधारण्यासाठीच असते, पण ती वेळी सुधारायला हवी. नवरे काका, अविनाश सर बिझी आहेत का? मला जरा त्यांच्याशी बोलायचंय. का? आता काय परत द्यायचंय? नवरे, परत द्यायचं नाहीये, परत घ्यायचंय. कमाल आहे बाबा लोकांची, खरंच कमाल आहे. कळतच नाही माणसं नेमकं काय करत असतात ते. काय नवरे, माणूस हे सगळं कधी करतो माहितीये का? जेव्हा समोरच्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं असतं ना, तेव्हा. आव म्हणजे काय माहितीये का, की आधी दाखवायचं मी बाबा किती सिन्सिअर आहे, मी किती इमानदार आहे. म्हणून मग लॅपटॉप परत करायचं नाटक करायचं. वाटलं असेल सर म्हणतील, अरे अदिती मॅडम घ्या घ्या, मी माझ्या हाताने लॅपटॉप देतो. पण तसं झालं नाही ना. सरांनी ठेवून घेतला लॅपटॉप. सगळा ड्रामा फसला आणि लॅपटॉपही हातातनं गेला. आता एवढी महागडी वस्तू हातातून कशी जाऊ द्यायची? म्हणून मग हा नवीन ड्रामा. जुई बस बाळा, कोणीही अदितीची वकिली करण्याची काहीही गरज नाहीये. मला जे वाटलं ते मी बोलले, अदितीला जे बोलायचंय ते अदिती बोलेल. काय अदिती? रजनी तू काहीही बोल, पण मी हे सगळं का करते याचं कारण फक्त मलाच माहिती. जी आपको पता है, हिंदी में एक कहावत है, अब आया ऊंट पहाड़ के नीचे, अर्थात अति तेथे माती. अर्थात अति करू नये, नाहीतर त्याचे परिणाम. तुम्हाला मी सगळ्यांना रिपोर्ट्स पाठवायला सांगितले होते, कोणी अजून मला मेल केलं नाहीये. हे सगळं नवऱ्यांना सांगून गेलो होतो. नवरे काय झालं? नाही हो सर, पण ठीक आहे, ते मला 2 दिवसांनी तुम्ही सबमिट केलं तरी चालेल. मी जावळकर, लॅपटॉप. मला माहिती हा लॅपटॉप मी नुसताच तुम्हाला पाठवून दिला आणि त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगितलं नाही. जसं तुमच्या मनात गैरसमज निर्माण झाला तसाच इतरांच्याही मनात गैरसमज निर्माण झाला. आणि म्हणूनच हा लॅपटॉप तुम्ही मला परत करायचा निर्णय घेतला. खरं म्हणजे हा लॅपटॉप मी का पाठवला ह्याच्या पाठीमागचं कारण मी सांगणं गरजेचं होतं, जे मी सांगितलं नाही त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. सर नाही नाही, मला असं वाटतं मिस जावळकर की जर तुम्ही चुकला असाल तर ती चूक मान्य करण्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कमीपणा किंवा लाज वाटता कामा नये. हा लॅपटॉप मी दिला तो तुमच्या कामगिरीकडे पाहून. तुम्ही ज्या पद्धतीने ऐन वेळेस तुमच्यावर टाकलेली प्रेझेंटेशनची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आणि फक्त तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करत नाही तर तुम्ही तुमच्या टीमलाही तुमच्या बरोबर घेऊन जाता, त्यांच्याही ग्रोथचा विचार करता.
तुमच्या यशाचं क्रेडिट तुम्ही स्वतःबरोबर तुमच्या टीमला देता आणि यातच खऱ्या अर्थाने कंपनीची ग्रोथ आहे याचाही तुम्ही वेळोवेळी विचार करता. आणि मला असं वाटतं की मिस दाभोळकरांनी हे सगळं खूप कमी वेळात केलंय. आणि अशा पद्धतीने जर आपल्याला ॲप्रिसिएशन मिळालं तर आपण आपलं काम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने यापुढेही करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी मिस दाभोळकर मी माझ्या स्वतःच्या हाताने हा लॅपटॉप तुम्हाला देतोय. प्लीज नाही म्हणू नका. थँक्यू सर. सॉरी. इनफॅक्ट कंपनीचं काम जेव्हा आई बघायची तेव्हा ती सुद्धा स्टाफला अप्रिसिएशन म्हणून अशा बऱ्याचशा प्रकारच्या गिफ्ट ती द्यायची. जुन्या स्टाफला हे सगळं माहिती असेल. त्यामुळे मीही असा निर्णय घेतलाय की यापुढे जो कोणी चांगलं काम करेल त्याला माझ्याकडनं अप्रिसिएशन म्हणून अशा प्रकारचं गिफ्ट देण्यात येईल. Once again, I'm sorry. फायनली तू हा लॅपटॉप घेतलास. बरं झालं, पण मला आवडलाय तुझा डिसिजन. या लॅपटॉपमुळे आज माझा दिवस अख्खा कसरतीतच गेला. सकाळी मी सरांच्या केबिन मध्ये गेले काय, त्यांना लॅपटॉप देऊन परत आले काय, आऊंनी माझी बाजू घेतली काय, परत तो लॅपटॉप घ्यायला मी सरांच्या केबिन मध्ये गेले काय, आणि नकार देऊन सुद्धा सरांनी स्वतःहून सगळ्यांसमोर मला तो लॅपटॉप आणून दिला काय. हे पण ह्या सगळ्यामध्ये सोल्युशन सरांची आई होती. खरंच कोणाशी कसं बोलावं, काय बोलावं, कोणाला कसं समजवावं याचं स्कूल आहे. त्या सगळ्यांना नाही जमत आहे. पण या सगळ्यात एक चांगली गोष्ट काय झाली की हा लॅपटॉप तुला सरांनी गिफ्ट का केलेला आहे याचं कारण सगळ्यांसमोर उघड झालं. रजनीला ते कारण कळणं जास्त गरजेचं होतं. पण जय, माझ्यामुळे अरविंद काका आणि नंदिनी मॅडम मध्ये वाद झाले रे. कारण मी ठरले ना. पण अगं आदिती, त्यांच्यातले वाद असे लगेच मिटतात. ऍक्च्युली त्यांच्यातले वाद हसवतात. चला, टेन्शन संपलं. हे एक टेन्शन संपलं, बाकीचं काय? का, काय झालं? अभिदादाचा फोन आला होता. त्याला काहीतरी सांगायचं होतं पण नीटचं सांगू शकला नाही. काय सांगायचं असेल रे? काय माहिती. हल्ली आदिती कोणाचाही फोन आला ना की मला टेन्शन येतं. का? आदिती, आपला बँक बॅलन्स काय कंडिशन मध्ये तुला चांगलंच माहिती. अशात कोणी अपेक्षेने आपल्याकडे काही मागितलं तर कुठून आणायचे पैसे? आणि जर आपल्याला पुढे मागे पैशांची गरज लागली तर? आता अण्णांच्या वेळेला काका आपल्या पाठीमागे उभे राहिले म्हणून ठीक आहे, पण दरवेळी कोणाकडे मागायला जाणार आपण पैसे? लग्नाआधी या सगळ्या गोष्टींचा तू विचारही केला नसेल. पैशाची चणचण काय असते हे तुला माहितीच नसेल. उसनं घेणं म्हणजे काय, काटकसर, या सगळ्यापासून तुझ्या पप्पांनी तुला नेहमीच लांब ठेवलं ना. आदिती, आयुष्य माणसाला जगायला शिकवत असतं. दरवेळी चांगलेच अनुभव येतील असं नाही.
माझ्या लहानपणी अण्णांचा बोनस झाला ना दिवाळीत की कापडाचा तागा घेऊन यायचे स्वस्तात. मग त्यात माझा शर्ट, दादाचा शर्ट, अण्णांचा सदरा सगळं एका कापडात व्हायचं. आणि उरलेल्या कापडात भाजीची पिशवी. मग मी, दादा, अण्णा ते मॅचिंग कपडे घालून आणि ती मॅचिंग पिशवी घेऊन बाहेर पडलो की सगळी चाळ हसायची. बँडवाले म्हणायचे आम्हाला. पण आई जाम खुश व्हायची. म्हणायची आज माझं घर एका रंगात रंगलंय. असेच सुखदुःखात कायम एकत्र राहा. तेव्हा जॉईंट फॅमिली म्हटलं ना की एक कापड 3 शर्ट ही कन्सेप्ट ऍक्सेप्टच झाली होती. आता ना ते एक कापड राहिलं, आता एकसारखे शर्ट, ना माणसं एकत्र राहिली, ना घर. उगाच विकलं यार त्या चाळीतलं घर. जय, आज आपण एकमेकांपासून लांब असलो तरी आपण मनाने एकमेकांच्या जवळच आहोत ना. आणि लवकरच आपण एकमेकांसोबतही असू. चल निघूयात, विरारला जायचं. मम्मा अगं लॅपटॉप दे ना मला. चिनू जरा थांब रे 2 मिनिटं. तेव्हापासून अशीच म्हणतेस, आता तरी दे ना. चिनू अभ्यास झाला का तुझा? जा अभ्यास झाला. केव्हाच झाला. आणि हा लॅपटॉप माझ्यासाठी आणलाय ना. जास्त बडबड करू नकोस. जरा थांब जरा 2 मिनिटं. काय काय झालं काय चिनू? बाबा बघा ना, मम्मा मला लॅपटॉपच देत नाहीये. माझ्यासाठी आणलाय ना. गेम काय खेळते, पिक्चर काय बघते त्याच्यावर. हे शोभा, अगं त्याला दे ना. काय हो तुमचं? जरा थांबा ना. चिनू तू थांब, तिचं झालं ना की ती देईल तुला. हा हा. अरे तेव्हा जय आला. अरे आला तुम्ही? तुमच्या दोघांचीच वाट बघत होतो आम्ही, हो की नाही? हो बघितला चिनूचा नवीन लॅपटॉप? कसा वाटतोय? छान आहे. म्हणजे खरं सांगू का, ह्या महिन्यात ना हा एवढा मोठा खर्च खरं परवडणारा नव्हताच. पण दुसरं कोणी आपल्याला स्वतःचा लॅपटॉप असं वापरायला देईल का? आणि आपण तरी आग्रह का करायचा ना. पण बहिणी, हा लॅपटॉप मला ऑफिसला. अगं तुला नाही म्हणते ग मी. हा आता म्हणजे तू दिला असतास तुझा लॅपटॉप वापरायला तर मग हा नवीन घेण्याची काही गरज राहिली नसती. चिनूला शाळेत लागतो ना काय काय प्रोजेक्ट्स वगैरे करण्यासाठी, गरज आहेच त्याची. चिनू, आता खुश आहेस ना? नाही, माझ्यासाठी आणलाय ना लॅपटॉप. आणि माझ्याकडे लॅपटॉपच देत नाही. गेम्स काय खेळते, एकदा बघितलेला पिक्चर सारखा सारखा बघत बसते. चिनूचं ना आपलं काहीतरीच तुझं. कळतं का तुला मी काय काय करते ते? अरे वेड्या, आपला लॅपटॉप नीट चालतोय की नाही ते बघायला नको का? नंतर कळायचं ना. म्हणजे कुठलं बटन हे चालतच नाहीये, कुठलं ऍप्लिकेशन ओपनच होत नाहीये. आणि तुला माहितीये का, आज काका आलाय ना आपल्या घरी. तो सगळं भरून देणार आहे आपल्याला लॅपटॉप मध्ये. आदिती, अण्णांचं जरा बघतेस का? नाही म्हणजे त्यांना भूक लागली असेल केव्हाचीच. मगाशी तसं चहामध्ये पोहे बुडवून खाल्लेत त्यांनी. मी बनवून देणार होते त्यांना. काय म्हणाले माहिती? आदिती येते ना, काय म्हणावं याला. इतकं करते ना मी या घरासाठी. काही नाही का यांना माझं. करते, जाऊ द्या. म्हणजे तू काही करणार आहेस का जय काही बाहेरून मागवतोय? नाही, मी करते बहिणी.
हां मी ऑफिसमध्ये होतो तेव्हा तुझा फोन आला होता. काय बोलायचं होतं? सहजच केला होता फोन. काय हो, खूप आठवण आली होती का जयची? काही महत्वाचं बोलायचं होतं? हो, म्हणजे सहजच केला होता फोन. तसं काही नाही. नाही ना? जय, तू क्रेडिट कार्ड वापरतोस का रे? नाही. का? काय झालं? नाही वापरत जा, मी वापरते. तू क्रेडिट कार्ड मधूनच घेतले ना हे लॅपटॉप. ते म्हणजे कसं, क्रेडिट कार्ड असलं की बरं, घासलं की पैसे येतात. हे म्हणजे ना अल्लादीनच्या जादूच्या दिव्यासारखं आहे. दिवा घासला की राक्षस येतो ना, तसं कार्ड घासलं की वस्तू येतात. यांनी कार्ड घेतलंय ते अण्णांसाठी घेतलंय. काय? हो. अण्णांसाठी? अरे काय सांगू तुला, म्हणजे कधी कधी औषधासाठी पैसे नसतात ना घरात. मग कार्ड हाताशी असलेलं बरं ना. असं वेळ प्रसंगी कार्ड असलं, घासलं की औषधं येतात. बरं, मी आलेच. नाही, आधी ती एकटीच काम करते ना रे. मग काय हवं नको ते बघायला हवं ना. म्हणजे आता माझ्याशिवाय कोण आहे तिला या घरात? मी करते तिला मदत. घ्या राजे, या खेळा आता तुम्ही कॉम्प्युटरवर. अरे जय, बस ना. या. या ठेवते. अण्णा, आता त्रास तर नाही ना होत तुम्हाला? आपल्यासाठी त्रास घेणारी माणसं असल्यावर त्रास कसला होणार आहे? बरं अण्णा, आपण सेकंड ओपिनियन साठी दुसऱ्या डॉक्टरकडे जायचंय. हा, दुसरीकडे? आता कशाला? मी बरं आहे, मला काही होत नाहीये. मला नाही वाटत गरज तशी आता काही. आम्हाला वाटते. आमच्या अण्णांनी लवकरात लवकर ठणठणीत व्हावं असं वाटतं आम्हाला. नाही, खर्चाचा विचार मनात सुद्धा आणायचा नाही. सुहासच्या ओळखीतल्या एका हॉस्पिटलमध्ये आपण जाणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं फी सुद्धा कमी लागेल. आणि हो, आपल्या चाळीत तो दिनेश रायचा आठवतोय तुम्हाला? तोही तिथे कामाला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओळखीनेच काम होईल. मग तर झालं. आणि अण्णा, मुंबईतच डॉक्टर, तर तुम्ही आता मुंबईत येणारच आहात, तर आमच्या सोबत राहायचा बांद्र्याला. अगं पण ते घर केतकरांचे, हो ना? अण्णा, हो केतकर काकाच मला बऱ्याचदा म्हणाले की अण्णांना आण इथे राहू देत काही दिवस. आणि फक्त काही दिवसांचा तर प्रश्न आहे ना अण्णा. हा माझा हट्ट समजा वाटेल तर प्लीज. बरं. आदिती, अण्णा कसे आहेत आता? बरं वाटतंय ना? हा आदिती, लवकर निघायला. उद्या परत लवकर उठायचं आहे ना? Yes, please come in. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मिस दाभोळकर. दाभोळकर, कामं खूप आहेत त्यामुळे मी सरळ मुद्द्याला हात घालतो. तुम्ही असं मला म्हणाला होतात की लोणावळ्याला तुम्ही प्रेझेंटेशन केलं तेव्हा त्याच्यासाठी तुम्हाला जयरामनी खूप मदत केली होती. हो सर.
आणि तुम्ही मला असंही सांगितलं की त्याला एक संधी देऊन बघायला पाहिजे. हो सर. आय थिंक यू आर राईट. म्हणजे माणसाला स्वतःला प्रूव्ह करण्याची एखादी तरी संधी मिळायला हवी आणि म्हणूनच मी जयरामला संधी द्यायचं ठरवलंय. आणि मला असं वाटतं की हे जर काम त्यांनी पूर्ण केलं तर त्यांनाही प्रमोशनची संधी मिळेल. फक्त यामध्ये माझी एक अट असणार आहे. कोणती? तुम्ही त्यांचं खूप कौतुक केलं मिस जावळकर. त्यांनी तुम्हाला खूप मदत केली असंही तुम्ही मला सांगितलं. पण हे काम मात्र त्यांना एकट्याला करावं लागणार आहे. त्यांना कोणीही मदत करायची नाही, तुम्ही सुद्धा नाही. आणि काम खूप कठीण आहे. सर हरकत नसेल तर मी विचारू शकते काम काय आहे ते? ऑफकोर्स. दाभोळकर, आपले अनेक जुने क्लायंट्स आपल्याला सोडून गेलेत. काम असं आहे की त्या जुन्या क्लायंट्सला टॅप करायचं आणि त्यांना पुन्हा एकदा आपल्या कंपनीत आणायचं. तुम्हाला असं वाटतं त्यांना जमू शकेल? सर मला खात्री आहे की जयराम हे काम नक्कीच करतील. नशीबवान आहेत मिस्टर जयराम. त्यांना तुमच्यासारखी टीम लीडर मिळाली जी आपल्या टीम मेंबरवर एवढा विश्वास दाखवते, त्यांना संधी मिळावी म्हणून इतका प्रयत्न करते. एनिवे, बघूया तुमचं रेकमेंडेशन बरोबर निघते का चुकीचं. या नवीन कामाची जबाबदारी आजच मी त्यांना देणार आहे. थँक्यू सर.